बरं, ते वैभवी देशमुख यांचा जबाब समोर आला आहे. त्यात तिचं म्हणणं आहे की विष्णू चाटेचं आणि संतोष देशमुख यांचं 10 ते 12 मिनिटं फोनवर सुरू झालं आणि त्यानंतर संतोष देशमुख हे वैभवले म्हणाले होते की माझं काही बरं वाईट झालं तर आई विराटची काळजी घे. हे सगळं आता समोर येतं. लय ते काल ऐकलं ते खूप भावनिक आहे. ते काळजाला खूप त्रास होत होते. लय ते काय वाटलं असं ना आता त्या लेकरांना, त्या संतोषबाईंना. त्यांना ते पहिलं पुरं आठवतं आहे कुटुंबाला. आता त्यात खूप बाहेर निघणार आहे. आणखीन तपास सुरू राहणार आहे त्याचा, पुरवणी तपास लय बाहेर निघणार आहे. यांना वाटतं आहे आपण सुटलोत याच्यातून, लय बाहेर निघणार आहे. त्यांचे सोशल मीडिया चालवणारे सुद्धा याच्यात जाणार आहेत आता. हो, त्यांनी लय मजा उचलली, लोकांना लय हिनवलं त्यांनी. ते जितके हिनी त्यांना उदाहरण म्हणून संतोषबाईच्या मॅटरलाच उदाहरण म्हणून देतो. मराठा आंदोलनाच्या विरोधात जर एखादा माणूस बोलला ना, किंवा कुणी व्यक्ती जर बोलला ना, तर ते त्याला धन्या मुंडेची टोळी त्यांना सपोर्ट करते फुल. मग ते लोक काय करते, ध्यानात ठेवते आणि जास्तच मागं लागतात मग यांची, म्हणजे यांना खोड्या करायची सवय. तसं त्यावेळेससुद्धा यांनी आनंद व्यक्त केलेला, आसुरी आनंद, काही यांच्या सोशल मीडियाच्या टोळीनं, ह्या धनंजय मुंडेच्या, ही सुद्धा आता पुढं आणखीन होणार आहे. नको लई आपण हे करायला. पुढं तपासात ते होणार. परत आता न्यायालयीन चौकशीसुद्धा लागल संपत्तीच्या बद्दल, अमुक तमुक सगळ्या मॅटरच्या बद्दल. पटेल, काँग्रेसनं सद्भावना यात्रा काढली मस्साजोगमधून आज. मग त्याचं का मी काय करू आता? काढले असेल ते त्यांचं त्याला आपण काय करू? म्हणजे मुद्दा मोठा होतोय, काँग्रेस तिकडे जाऊन मोठ्या संख्येने तिकडे. नाही, त्याला राजकारण म्हणून बघू नये एवढीच आपली अपेक्षा. कुणीच काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, बेसराम काय असं कुणी बघू नये. त्यांनी त्या लेकराचा जीव गेलाय, त्याच्या न्याय मिळाला पाहिजे कुटुंबांना, या भूमिकेत राहू. राजकारण म्हणून कुणीच राहू नये त्याच्यात. आता त्या तुम्ही म्हणता त्या काँग्रेसाने काढली रॅली, सरकारचे प्रतिनिधी तिथं झोपून येत. तर कुणी तुम्ही राजकारण करू नये, आमच्या लेकराला न्याय द्यावा, नाही तर कोणाला सुट्टी मिळणार नाही. तुम्ही राजकीय छुपा अजेंडा चालवला किंवा सरकारचा छुपा अजेंडा त्याचा चालवला तर समाज त्यांना संपविणार, म्हणजे करिअरमधून. तिथं तेव्हाच राजकारण केलेलं उघडं पडतं ताबडतोब. त्यामुळे त्यात कुणी राजकारण करू नये एवढीच आमची प्रामाणिक सगळ्या पक्षांच्या नेत्यांना विनंती. आणखी एक प्रकरण समोर आलं, आरोप होतो की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी कृषी विभागाचे 200 कोटी रुपये परस्पर उचलले. लई खाल्ला असं होते आणि काय घेतो तू पण इतकली यायला. इथं लोकांना 500 रुपये बघायला मिळाला, मोटरसायकलचा टायर बदलत आहे ना, आणखी इतकले पैशाचं कायच करीत होती. कसं गोड लागत होतं त्या टायमाला खायला. आता फेडायची वेळ आली तर आता पळतोय. डोळे आले, कुठं काय आलं, नरडं दुखायला लागलं, कुठं काय दुखायला लागलं. काय उपयोग आहे गो आता? नियतीला मान्य नाही, आता पाप फेडात लागणार आहे. त्याने बी सांगावं ना, त्या कारमाड्यानी त्याने खाचकून सांगून द्यावा ना इकडे येऊन की मी त्यासाठीच पैसे मागत होतो, पुन्हा त्यासाठीच केलेत, मी एकटा पाप घेऊन मारायला मोकळा नाही, हे त्याला देत होतो. त्याच्या कुटुंबाने सांगावं, 1 नंबरच्या आरोपीने सुद्धा. कशाला त्याला इतक्या पापात मरून द्यावं कुटुंबाने एकट्याला? तो जर बोलत नसला 1 नंबरचा आरोपी, त्याच्या कुटुंबाने सांगावं, कशाला मरू द्यायचं आपला इतका पापात भागीदार राहू द्या ना. का त्याला आयुष करायला बाहेर ठेवता हाटला धिंडायला? मग ते कोंकणच्या हाटेला जाईन परदेशात, इकडं तिकडं, आणि फोटो टाकीन इकडं त्याच्या टोळीला. मग त्याची टोळी समर्थन करणार, मग आमचा साहेब, आमचा आमका, आणि मग ते एवढे हाणते चिरगुटसाठी. हो ना, या खंडाण्याच्या पैशाच्या जीवावर जगलेली कोंकण काही म्हणतात, मग काही लिहितात, सपोर्ट करतात. तुम्ही जितका सपोर्ट करता आमच्या आंदोलनाला विरोध करणार, मला विरोध करणारा असा सपोर्ट करतात भयंकर. आणि मी मोजित होय तुम्हाला, तुम्ही किती सपोर्ट करा तितकं तुमच्या याच्याकडे बघतो मी बी. तुम्ही तिकडं मला इकडं छिडिता, मी तिकडं कार्यक्रम लावतो त्याचा. तुम्ही टेन्शन ना घेऊ, आणि एकदा आंदोलनात मोकळं होऊन द्या, सगळ्याच हिशोब करतो त्यांसाठी. महादेव मुंडे प्रकरण त्याच्यात काहीच झालं नाही आणखी पण काय त्याच्याबद्दल तुमच्याकडे अपडेट आलंय का? तुम्ही बघितलं का? भूमिका काय? नाही, महादेव मुंडे यांच्या प्रकरणाच्या बद्दल आपल्याकडं कसली अपडेट नाही. पण आपण त्या कुटुंबाच्या सोबत आहेत. ते जर म्हणले, आपण मागेही सांगितलं होतं, या मॅटरमध्ये आपण लक्ष घालावं तर आपण घालणार. कारण का म्हणतो मी, असं म्हणायची गरज नाही, पण का म्हणतो की त्यांना वाटत जर असलं आपली गरज नाही तर आपण बळच पडलं तर त्यांना असं वाटतंच नंतर की आमच्या याचं बळच आले. बाकी त्यामुळं फक्त, बाकी काय नाही. आणि एकदा का आपण हात घातला मग बुडाला टिकवतो, मग सोडीतच नाही. त्यामुळे ते समोरून आपल्याला त्यांना वाटत असं सहकार्याची गरज आहे तर त्यावेळेस आपण त्यात पडू.
पण आज आपण इथून का होईना त्या कुटुंबाच्या सोबत आहेत. महादेव भैयाला न्याय मिळाला पाहिजे. मुंडे त्यासाठी आपण पूर्ण ताकदीनं म्हणलं तरी त्यांच्या पाठीशी.